नमस्कार मित्र हो. आज मी एका अशा विषयावर पुन्हा एकदा बोलणार आहे, ज्या विषयाबद्दल आपल्या सगळ्यांना काहीशी अनुभव आलेले असतील असं आपण समजूया. आणि विषय असा आहे की मित्र हो, आपल्यामधले काही लोक आपण स्वतः किंवा आपले प्रियजन किंवा कोणी नातेवाईक हे काही कारणास्तव प्रकृती ठीक नसल्या कारणाने हॉस्पिटलमध्ये जातो. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला काही वेळानंतर असं कळतं की आपल्याला आजारातील काहीतरी असा प्रकार आहे किंवा आजारपणामधला काहीतरी असा दोष आहे ज्याच्यामुळे आपण घाबरून जातो, आपण पॅनिक होतो, आपले नातेवाईक पॅनिक होतात आणि ह्या सगळ्यामुळे आपण काही वेळानंतर मग स्वतःला ऍडमिट करून घेतो. शहरामध्ये राहणाऱ्या बऱ्यापैकी लोकांचे हे इन्शुरन्स काढलेले असतात, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढलेली असते. आपण काय करतो की आपल्याला छोटा मोठा कुठला आजार आला आणि त्या आजारपणामध्ये आपण जर बघितलं की आपण हॉस्पिटलला जातो किंवा हॉस्पिटलला आपण चेकअपसाठी जातो आणि त्यांना दाखवतो की असं असं मला प्रॉब्लेम आहे. त्यावेळेला काही वेळानंतर आपल्याला तिथे टेस्ट करायला सांगितल्या जातात. काही टेस्ट आपण करतो, पॅथॉलॉजी सेंटरला जाऊन काही टेस्ट केल्यानंतर आपल्याला कळून येतं की हॉस्पिटलकडून आपल्याला माहिती मिळतं की आपल्या रिपोर्ट्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आले आणि त्या प्रॉब्लेममुळे आपण खूप पॅनिक होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ऍडमिटही केले जाते. बऱ्यापैकी हा जो प्रकार आहे हा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ज्यांच्याकडे आहे त्यांच्या बाबतीत सर्रास घडलेला प्रकार तुम्हाला अनुभव आलेला मिळेल किंवा ज्यांची आर्थिक कुवत चांगली आहे अशा लोकांना देखील असा प्रॉब्लेम हा नेहमी फेस केलेला तुम्हाला बघायला मिळालेला असेल. बऱ्यापैकी असे प्रॉब्लेम जे असतात ते आपण जसं की बघतो की कोणाला ताप येत असेल तर तापासाठी जर ते हॉस्पिटलमध्ये गेले तर त्यांना असं सांगण्यात येतं की बाबा टेस्ट केल्यानंतर सांगण्यात येतं की तुमच्या प्लेटलेट काउंट पेशी कमी झाल्यात किंवा वाढल्यात, असं कारणं दिली जातात. माझ्या बाबतीत तर काहीसं वेगळं झालेलं. माझ्या पोटात दुखत असल्या कारणाने मी हॉस्पिटलमध्ये गेलो. माझा ब्लॅडर फुल झाल्या असल्या कारणाने हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे असं कळलं, माझ्या टेस्ट झाल्या. त्या टेस्टमध्ये मला असं सांगण्यात आलं की मला किडनी स्टोन आहे. आणि त्यामुळे माझ्या फॅमिलीमधले मेंबर्स आम्ही सगळे पॅनिक झालो, मी स्वतः पॅनिक झालो आणि त्याच्यामुळे काही वेळाने आम्हाला लगेच ऍडमिट करण्यात आलं. वास्तविक त्याच्यानंतर माझी लॅप्रोस्कोपी सर्जरी झाली. लॅप्रोस्कोपी सर्जरी झाल्यानंतर माझी वाईफ जी एक स्टाफ नर्स आहे आणि त्यामुळे तिला ते नंतर कळालं की वास्तविक माझ्यासाठी त्यावेळी ऑपरेशनची गरज नव्हती आणि तिच्या ते निदर्शनात आल्यानंतर आम्हाला कळालं की विदाऊट ऑपरेशनही हे नॉर्मल ट्रीटमेंटनेही मी बरा झालो असतो. सो असे प्रॉब्लेम आपल्यापैकी बरेचसे लोक फेस करतात. मित्र हो, असं काहीसा प्रकार जर आपल्या बाबतीत घडत असेल किंवा आपल्या कुठल्या नातेवाईकांसोबत घडत असेल, रिपोर्ट्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेत म्हणून पॅनिक होऊन जाऊ नका. अशा वेळेला काय करा, एक सेकंड ओपिनियन म्हणून तशीच टेस्ट कुठली जी केलेली आहे आपण ती टेस्ट दुसऱ्या ठिकाणी जाऊन सेम टेस्ट करून घ्यावी आणि दोन टेस्ट मध्ये आपण मॅच करून बघावं. जर आपण मॅच करून बघितली तर आपल्याला कळेल. जसं की समजा फॉर एक्झाम्पल आपण दुसऱ्या ठिकाणी टेस्टला गेलो तर त्या सेंटरला सांगू नका की आम्ही ऑलरेडी एक टेस्ट केलेली आहे म्हणून. त्यांना न सांगता ही टेस्ट करून घ्या, दोन्ही टेस्टला मॅच करा आणि मग कळेल की कदाचित आपण समजा तापाचे पेशंट असू, तापाच्या पेशंटमध्ये असं होईल की तुमच्या एका ठिकाणी तुमच्या पेशीमध्ये दाखवले असतील की तुमच्या पेशी या 15 ते 20 हजार आहेत असं दाखवण्यात येईल. पण जर दुसऱ्या सेंटरच्या रिपोर्टमध्ये जर असं कळालं की त्याच रिपोर्ट्समध्ये तुमच्या पेशी ह्या 75,000 ते 1,00,000 अशा दरम्यान आहेत तर समजून जायचं की हा काहीतरी फ्रॉड आहे. आणि अशा वेळेला हा फ्रॉड समजून घेऊन त्याबद्दल तुम्ही तुमच्या हॉस्पिटलला किंवा त्या दोन्ही सेंटरला त्याचा जाब विचारावा की असं का आहे, एका सेंटरमध्ये एवढ्या कमी आल्यात आणि दुसऱ्या सेंटरमध्ये एवढ्या जास्त. वाढू शकत नाही लवकर मित्र हो, कधी कमी होऊ शकतात पण वाढू शकत नाही. सो अशा वेळेला जर आपण ऍक्शन घेतली तर कदाचित एक मोठा फ्रॉड आपण टाळू शकतो किंवा आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचवू शकतो. सो महत्वाचं आहे. जसं माझ्या बाबतीत घडलेलं तेच आहे की माझ्या बाबतीत माझ्या रिपोर्ट्समध्ये मला 8 mm चा किडनी स्टोन असलेलं सांगण्यात आलं. पण नंतर मग सर्जरी झाल्यानंतर जेव्हा माझ्या वाईफने आमच्या डॉक्टरांनी ज्या सर्जरी केलेली त्यांच्याशी चौकशी केली तेव्हा कळण्यात आलं की ऑपरेशनची गरजच नव्हती. आणि ऑपरेशनची गरज नसल्या कारणाने मग आम्ही थोडेसे पॅनिक झालो की उगाच आमचा वेळ आणि पैसा वाया गेला. आणि ह्यामुळे असं झालं की माझ्या वाईफने सांगितलं की कदाचित आपण जर सेकंड ओपिनियन म्हणून आणखी एक टेस्ट केली असती तर कदाचित हा प्रकार आमच्या बरोबर घडला नसता. मित्र हो, माझी सर्वांना एकच विनंती आहे की असा काहीसा प्रकार जर आपल्या कोणाच्या बाबतीत घडत असेल तर जास्त पॅनिक होऊन जाऊन न जाता आपण अशा वेळेला आणखी एक सेकंड ओपिनियन म्हणून टेस्ट करून घ्यावी आणि त्याची शहानिशा करावी. अशाने काय होईल तर आपला पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल आणि आपल्याला मानसिक त्रासही होणार नाही. माझा हा स्वतःचा एक अनुभव आहे, हा माझ्याबरोबर घडलेला प्रकार आहे.
तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आणखी कोणाला बरोबर असं होऊ नये, तर तुम्ही हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेअर करा, लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी ह्यापेक्षाही काहीतरी चांगली माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढचा व्हिडिओ हा शक्यतो मी गावाखेड्यापाड्यामध्ये जी काही लोक आहेत, जी दुर्गम भागामध्ये राहतात आणि काही आजारपणामध्ये त्यांना काही ट्रीटमेंटची गरज लागत असेल आणि ते पैशाच्या अभावी त्यांना ट्रीटमेंट मिळत नसेल, अशा लोकांना मुंबई, पुणे, ठाणे अशा मोठ्या शहरांमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये कशी ट्रीटमेंट मिळवावी ह्यासाठी मी व्हिडिओ बनवणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.